नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मिरचीच्या झाडाला तुमच्या फूल का बरं लागत नाही आहे. तर बघू शकता या झाडाला खूप सारे फुलं लागून मिरची का नाही लागत आहे. तर या झाडाला पाहू शकता फुलं खूप लागत आहे, पण या झाडाला बघू शकता एकही मिरची लागली नाही आहे, अजून लागूनही नाही राहिली. तेच मग आता इकडचं तुम्ही झाड पाहू शकता, याला फुलं लागून राहिले आहे पाहू शकता तुम्ही, पण यालाही मिरची लागत नाही आहे. आणि हे झाड पाहू शकता, याला तर फुलंच नाही लागत आहे, कळ्या लागलं कीच पडते आहे. आणि हे झाड पाहू शकता, याला तर कळीच नाही लागून राहिली आहे. त्यांचे कारण काय आहे मित्रांनो. आणि तेच या झाडाला पाहाल तर याला पाहाल भरभरून मिरच्या लागल्या. एकच झाड लहानसं आहे, त्याच्यावर 7 ते 10 मिरच्या लागलेल्या तुम्ही बघू शकता. किती साऱ्या याच्यावर मिरच्या लागलेल्या आहे. अजून पण याला कळ्या, अजून फुलं खूप सारे आहे. आणि मी आत्ता 4-5 याची तोडूनही घेतले होते, कारण झाडवर खूप जास्त वेट होत होतं म्हणून. तर मग तुम्ही पाहू शकता याला किती साऱ्या मिरच्या लागलेल्या आहे. हे बघा, मागे पण आहे, इकडे पण लागल्या, इकडेही लागल्या, इथेही लागल्या. अजून मग याला पाहू शकता फुलंही वगैरे लागले. मग आता मित्रांनो, याची फुलं लागतात आहे पण का बरं नाही. सगळ्यात पहिले पॉईंट बनवू की आता समजा तुमचं जे मिरचीचं झाड आहे ते मोठं झालं आहे, पण त्याला कळ्याच नाही लागत आहे. तर कळ्या लागण्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, जे शेणखत वगैरे आहे ते तुम्हाला दर 15 दिवसापैकी टाकायचं आहे. तुम्ही खत नाही टाकत असाल त्याच्यामुळे ते कळीच नाही लागत आहे झाडांना, तर कळ्यांसाठी ते टाकायचं आहे मित्रांनो. आणि जसेच झाडाला कळ्या वगैरे लागणं सुरू होईल त्याच्यासाठी मग मित्रांनो मस्टर्ड केक फर्टिलायझर म्हणजे सरसूची खली वापरायची आहे, म्हणजे मोहरीच्या दाण्यांची खत म्हणू शकता. त्याच्यावर चॅनलमध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ टाकून ठेवला आहे मी, की ते घरच्या घरी कशी तयार करायची आणि झाडांमध्ये कशी वापरायची. तर ते तुम्हाला घेऊन घ्यायचं मित्रांनो. आणि ते खत तुम्हाला 2 चमचे 1 लिटरमध्ये टाकून द्याल. तेही ते प्रमाणे व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेलं आहे, लॉंग व्हिडिओज बनवला आहे त्याच्यावर, की समजा ते तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल ऑनलाईन, किंवा तुम्हाला घरच्या घरी ते तयार करायचं असेल तर कसं तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता ते पण डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर मग ते खत तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे मस्टर्ड केक मित्रांनो, आणि ते तुम्हाला चांगल्याने झाडाला टाकून द्यायचं आहे. मस्टर्ड केकनी काय होईल मित्रांनो, की जे तुमच्या झाडाला फुलं नाही लागत होते, कळ्यांचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन गेला, फुलं नाही लागत होते ते होऊन जाईल, मग फुलं येणं सुरू होऊन जाईल. मग आता पुढचं काय करायचं आहे मित्रांनो, पोटॅशियम वगैरे टाकायचं आहे. त्याच्यासाठी लिक्विड फर्टिलायझर यूज करायचं आहे. याच्यावर मी चॅनलवर व्हिडिओ टाकून ठेवला आहे, तर तो लिक्विड फर्टिलायझर नक्की टाका. खूप सारे जे न्यूट्रिएंट्सची कमी होते झाडाला ती ठीक होऊन जाईल. मग दुसरं आहे मित्रांनो, की आपण झाडाला खूप जास्त पाणी टाकत आहे, त्याच्यामुळे तुमचे फुलं गळून जातात आणि ते मिरचीमध्ये तयार नाही होत. तर पाण्याचं प्रमाण नक्की ठेवायचं आहे आणि खूप जास्त उन्हात झाडाला नाही ठेवायचं असते. तर हे काही टिप्स आहे मित्रांनो, हे फॉलो करा. तर तुमचे जे मिरचीचे झाडाला जे फुलं लागत होते किंवा फुलं नाही लागत होते ते पण असे मिरच्या चांगल्या आपल्याला हिरवगार मिरच्या मिळतील. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कराल. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हाल, लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर त्याच्यातही नक्की जॉईन व्हाल. धन्यवाद.